जय श्रीमत का हाँ जय श्रीमंत करूया चालू काका. सुरू करूया. हो हो बरं बरं ठीक ओके बसा. लाईट बंद करते. जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन दिव्या. आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. श्री मातांच्याकडे बघत बघत आपण डोळे बंद करायचे. सुट्टीत डोळे बंद करायचे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवायचे. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून आपल्याला परम चैतन्य येते का बघायचं. नुसतं बघायचं बरं. खेचून घ्यायचं नाही. ही दुसरी प्रक्रिया झाली. नुसतं बघायचं हाताच्या बोटावर. कुठल्या बोटाने टोचल्यासारखं चुरचुरल्यासारखं गरम होतं ते आपण लक्षात ठेवायचं. या चक्रावरती आपल्याला प्रॉब्लेम आहे. ही चक्र आपण ठीक करायची. नंतर त्या चक्रावरती अधिक लक्ष केंद्रित करायचं आपण.
त्यानंतर आपण दोन्ही हाताच्या बोटामधून परम चैतन्य खेचून घ्यायचा प्रयत्न करायचा. लक्ष दोन्ही हाताच्या बोटामधून मनगटापर्यंत घ्यायचं व्हायब्रेशन असं लक्ष ठेवायचं. एकसारखं चैतन्य शोषून घ्यायचं आपल्याला. कुठलाही विचार करायचा नाही. लक्ष परम चैतन्यावरती. जे काय बाह्य चैतन्य आहे संपूर्ण चराचरामध्ये चैतन्य ते आपण फक्त खेचून घ्यायचं आहे. आता दोन्ही हाताच्या बोटातून खेचलेलं चैतन्य मनगटापासून कोपऱ्यापर्यंत जायचं. जसं आपण पाण्यात हात घालतो ना मनगटापर्यंत कोपऱ्यापर्यंत, तसं चैतन्य खेचून घ्यायचं. शोषून पण घ्यायला यायला पाहिजे ना चैतन्य. नुसतं हातावरती बघणं आणि चैतन्य खेचून घेणं यात फरक आहे. हा फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य मनगटापर्यंत, मनगटापासून कोपऱ्यापर्यंत, कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत घ्यायचं. टोटल हात आपला चैतन्यमय शोषून घ्यायचा अशा पद्धतीने. एकसारखं चैतन्य खेचून घ्यायचं. म्हणजे आपले दोन्ही हात खांद्यापर्यंत व्हायब्रेटेड झाले पाहिजे. अशा पद्धतीने शोषता आलं पाहिजे. ते आपल्या चक्रांच्या दृष्टीने चांगलं आहे. त्या चैतन्याशी आपण एकरूप होतो त्याचं हे प्रतीक आहे. त्यामध्ये आकंठ बुडतो आपण चैतन्यामध्ये, हे लक्षात यायला पाहिजे आपल्या. परमेश्वरी भाषा समजण्यासाठी आपल्याला याचा चांगला उपयोग होईल. परमेश्वर चैतन्यातून बोलतो, व्हायब्रेशन मधून बोलतो, म्हणून आपलं लक्ष व्हायब्रेशन कडे जास्त पाहिजे. सहज योगामध्ये आल्यानंतर आपण सुख प्राप्त करायचं. चैतन्य परमेश्वरी भाषा आपल्याला समजली पाहिजे. नुसता वरवर सहयोग करायचं नाही, आपल्याला गहनतेच करायचं आहे. वरगार झालं, हातामध्ये थोड्या व्हायब्रेशन चाललं, संपलं. सकाळी 10-15 मिनिटं, संध्याकाळी 10-15 मिनिटं, याचा काहीच उपयोग नाही. आपल्याला ती भाषा समजली पाहिजे. आता ज्या शक्त्या दिलेल्या आहेत आपल्याला, त्या शक्त्या काय हे कळलं पाहिजे आपल्याला. आणि ती शक्ती धारण करून आपण दुसऱ्याचं पण भलं केलं पाहिजे, दुसऱ्याला ते दिलं पाहिजे. सहयोग सांगणे आणि सहयोग त्याच्यामध्ये उतरवणे ह्यात फरक आहे. सहयोग त्यामध्ये उतरवता आला पाहिजे दुसऱ्या साधकामध्ये. पसरवणं वेगळं आणि उतरवणं वेगळं. आता सहयोग घडवता आला पाहिजे. त्याची स्थिती आपण प्राप्त करायची. म्हणजे त्याचं नॉलेज पूर्ण पाहिजे ना आपल्याला, परिपूर्ण नॉलेज. त्यासाठी चैतन्याची भाषा समजायला पाहिजे. कारण हे सर्व क्षमाताई करणार आहेत आणि क्षमाताई जे आहेत ते सूक्ष्मामध्ये परम चैतन्यातून आपल्याला मार्गदर्शन करता येतं. तर त्याचं ज्ञान आपल्याला होणं आवश्यक आहे. अगदी सतर्कतेनं बसायचं, प्रसन्न चित्तानं बसायचं, झोपायचं नाही त्याच्यामध्ये. मध्य नाडीत आल्याबरोबर सतर्कतेनं बसायचं. काहीतरी प्राप्त आपल्याला पाहिजे, काहीतरी मिळवायचं आहे. काही जणांचं असं नाही फार रात्र ध्यान होत नाही,
कालातीत व्हायचंय आपल्याला. कधीही उठलो तरी सतर्क पाहिजे आपण, कारण योगी लोक कायम सतर्कच असतात. झोप मिळाली नाही, खायला मिळालं नाही. योगी लोकांची लक्षणं आहेत ती. अजून आपण भौतिकतेतच अडकलो, अन्नामध्येच अडकलो असू तर ध्यान कधी होणार, आत्म्यामध्ये कधी पोचणार, या सर्व गोष्टी आल्या. त्याग मग जीवन पाहिजे, त्याग पण करता आला पाहिजे आपल्याला. माताजी आपल्याकडनं करून घेत आहेत, तर त्यावेळेला ते केलंच पाहिजे. परीक्षा पण आहे आपली. आळसामध्येच वेळ आपल्याला घालवायचा असेल तर मग योगी होऊ शकत नाही. टाळाई झटकून आपण बसलं पाहिजे नाही. खरोखरच आपल्याला साधक व्हायचं असेल, काही मिळवायचं असेल तर त्याचा थोडाफार त्याग करणं आवश्यक आहे. पहाटेच्या वेळेला बसणं आवश्यक आहे, परंतु ध्यान लागलं पाहिजे आपल्याला. सगळ्यात महत्वाचं काय, ध्यान लागलं पाहिजे. तुम्ही कधीही बसा, पहाटे बसा, दुपारी बसा, संध्याकाळी बसा, रात्री बसा, रात्री 2ला बसा, काय अडचण नाही, परंतु त्यावेळेला ध्यान लागलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. उगाच बसायचं आपण सांगितलं पहाटे बसतोय, परंतु लक्ष विचारामध्येच अडकले आम्ही, काय उपयोगाचं आहे. सतर्कतेनं आपली कुंडली शस्त्राच्या वरती आली पाहिजे. ज्यावेळेला आपण प्रसन्न चित्तानं बसू, समाधानानं बसू, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ध्यान लागेल. ध्यानाची आपल्याला भूक लागली पाहिजे, तहान लागली पाहिजे ध्यानाची. मग कुठे आपल्याला ध्यान करता येईल, मग ध्यानात राहू आपण कायम. आता आपला उजवा हात डाव्या स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचा. लक्ष ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी केंद्रित करायचं. लेफ्ट स्वादिष्ठान हे चक्र बऱ्याच लोकांचं पकडतं, त्यासाठी कॅन्डल ट्रीटमेंट आहे. डाव्या हाताने कॅन्डल ठेवून डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो दिव्याच्या ज्योती लावायचा, उजवा हात जमिनीवर ठेवून शस्त्रामध्ये ध्यान करायचं. सोपं आहे, परंतु केलं पाहिजे. म्हणूया श्री माताजी कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. जे काय अशुद्ध आपल्या आतमध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि ते काढल्याशिवाय शांतता मिळत नाही. स्थिर बसू शकत नाही मनुष्य एक ठिकाणी, सारखं हलणार, कारण ती निगेटिव्हिटी आहे, ती स्वस्त बसू देत नाही आपल्याला. सारखी ती व्यक्ती हलत असते. ध्यानाला बसल्यानंतर देखील ती आतमध्ये असं काही त्याला त्रास होतो की ती हलवते त्याला. तिची मान इकडे तिकडे वळेल, तिचे हात पाय हलतील, काही ना काही होऊन आतमध्ये अगदी टच करू शकत नाही निगेटिव्हिटी. त्या निगेटिव्हिटीला पूर्णपणे आपण शस्त्राच्या वर काढायचं. कॅन्डल ट्रीटमेंट हा सगळ्यात चांगला उपाय आहे, त्याच्याने ते ठीक होऊ शकतं. श्री माताजी कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. आता जिथं आपण हात ठेवलाय त्या चक्रावरती लक्ष द्यायचं, शुद्ध विद्येच्या. चित्ताची एकाग्रता, चित्त शुद्ध झालं, एकाग्रता लगेच होते. आणि जोपर्यंत लेफ्ट स्वादिष्ठान पकडलं तर कुंडली वरती येणारच नाही. किती जरी केलं तरी परत खाली येणार, वर गेली. चक्र साफ होणं आवश्यक आहे. जे काय अशुद्ध आहे, अशुद्ध गोष्टी आपण करतो, तर ते न करता आपण शुद्धता, आपल्यामध्ये शुद्धता असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा. हृदय आपल्याला माहित झालं आता कुठं आहे ते, मध्य हृदय, तिथं हृदय आहे आतमध्ये. आणि त्या हृदयात आपला आत्मा आहे, म्हणजे आपण स्वतःच आहे. त्या हृदयामध्ये आलोकन त्याला, तो आत्मा क्षेत्रज्ञ, तिथं बसून तो सगळं सांभाळतो आपल्या बॉडीला. मग ते म्हणजे आपण आहे हे समजणं आवश्यक आहे.
आत्मसाक्षात्कार त्यालाच म्हणायचं. ही स्वरूप दिलंय श्रीमातांनी आपल्याला. परंतु गहनतेमध्ये उतरण्यासाठी तो आत्मा आपणच बनायचा आहे. श्रीमाताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. आत्म्यावरती कधी पकड येऊ द्यायची नाही. हृदयामध्ये हृदय कधी पकडू द्यायचं नाही. हृदय फार संचित लगेच कॅच होत ते. जरा कुठं काय झालं, राग आला की पकडलं, जरा आणखी काय झालं लगेच पकडलं. असं होतं उपयोगात नाही. त्यामुळं आपली प्रगती खुंटते. हृदय स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे. पुन्हा विषय राग, क्रोध, लोभ काही नको आपल्याला. डिटॅच, सर्वांच्या पासून डिटॅच पाहिजे. सगळं कार्य करायचं आहे, परंतु सर्वांच्या पासून अलिप्त राहता आलं पाहिजे. आत्म्याचा तो गुण आहे. आत्मसाक्षात्कार त्यालाच म्हणायचं की आत्मा त्याचा प्रकाशात पुढे आला पाहिजे. तुम्हाला बघितल्यावरच समजायला पाहिजे की कोणीतरी ही साक्षात्कारी वेगळी व्यक्ती आहे. आपण जाहिरात आहे ना, आपणच जाहिरात आहे. मातांनी सांगितलं की तुम्हीच जाहिराती आहात. मग आपल्यामध्ये ते का नाही दिसत? कारण आपण ध्यानच करत नाही, त्या स्थितीपर्यंत जातच नाही. जरा कुठे जात असतो तर काहीतरी प्रॉब्लेम आपल्याला येतो, घरगुती प्रॉब्लेम, अडचणी, समस्या, आणि त्यामध्ये अडकून पडल्यामुळे आपला आत्मसाक्षात्कार बाजूला राहतो. आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत नाही. तर आता प्रयास केला पाहिजे. काही अडचणी येते, समस्या येते, त्याच्या पलीकडे जाऊन ध्यान ही धारणा झालीच पाहिजे. सगळं सोडून द्यायचं आहे, डिटॅच व्हायचं आहे. आपल्याला समजलंय की मी आत्मा आहे, तरी देखील आपण त्यात अडकतो म्हटल्यानंतर मग आपण कसं घेऊ? डिटॅच होता आलं पाहिजे सर्वांच्या. तो आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे, म्हणून म्हणायचं मी आत्मा आहे. याला खोल अर्थ आहे. फार मी आत्मा आहे, फार मोठा मंत्र. तुझीच बरोबर म्हणायचं नाही मी आत्मा आहे, मी तसं होत नाही. खरोखर आत्मा बनायचं आहे आपल्याला. हे आपलं ध्येय आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळवर दाबून धरायचं, मान थोडी खाली चुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. म्हणायचंय श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. अगदी भक्तीनं म्हणायचं. श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये या. ज्या ठिकाणी हात फिरवतो त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर आपला उजवा हात वरती उचलायचा, थोडा 7-8 इंच वर, थोडासा मागे पुढे गोल वर खाली करून बघायचं. आपली कुंडलिनी सहस्राच्या वर आली का जाणून घ्यायचंय प्रत्येकाने. किती आहे ती स्थिती आपल्याला मिळालीच पाहिजे. आता हात खाली घेऊया. आपली कुंडलिनी सहस्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. तरी मातांची चरणाची कारण श्री माताजी आपल्या सर्वस्व आहेत. श्री माताजीने आपल्याला गणेशासारखा जन्म दिलेला आहे, सहस्रारातून जन्म दिला आहे. बाकी कोणाला मानायचं नाही आपण, फक्त श्री माताजी. श्री माताजीने आपण असा योग आहे हा. आधीमध्ये बाकी कोणाला काही घ्यायचं नाही. लक्षात ठेवायचं कायम फक्त श्री माताजीने आपण, त्याच तुम्हाला तारू शकतील.
त्यांच्या भक्तीनंच आपण पुढे जाऊ शकतो, बाकी कशाने जाऊ शकत नाही. लक्ष आता शस्त्राच्या वरती जायचं, वरती वरती जायचं. हळूहळू हळू वर जायचं आपल्याला. कुठलाही विचार नको, कुठली अटॅचमेंट नको. शरीर स्थिर ठेवून लक्ष वरती ठेवायचं. हळू 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 वर जायचंय आपल्याला. जायचं. कनेक्शन खाली पण आहे त्याचं. शस्त्रार्थ भेदन करून वर येते आपण. वरती 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 जायचं. खेचर, जसे श्रीकृष्ण आकाश तत्वातून आले. खेचर, त्यांना खेचर पण म्हणतात. खेचर तत्व आहे. खेचर म्हणजे काय, तर आकाशाच्या दिशेनं जाणं म्हणजे खेचर. वर 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 जाणं आकाशाच्या दिशेने म्हणजे खेचर, असा अर्थ आहे त्याचा. तर आपण वर 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 जायचंय, हळूहळू किती जायचं, अगदी भानावरती राहून जायचंय. आपली कुंडली फोर्स वर येते, वरच राहू दे, खाली यायला नको. आज चांगला फोर्स आहे. कुठपर्यंत गेलो आपण, वर 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 बघायचं, चेक करायचं सतत. का खाली आलं, विचारात अडकलोय, काय झालं बघायचं. वरती जाय आपण, तर वरच जाऊया, ती स्थिती प्राप्त करूया. आकाश तत्वापर्यंत जायला येते का बघूया. आकाशाची जाणीव होते का बघायची. पोकळी आहे ती. आकाश म्हणजे पोकळी, खेचर म्हणजे वर जाणं. जसं आपण हात हलवल्यानंतर आपल्याला चैतन्य जाणवतं, तसं शस्त्रार्थवरती आकाशापर्यंत जाऊन हलवायचं, बरोबर जाणवते का बघायचं. आकाश थोडस चित्ताला हलवायचं, कुंडली वर गेलेली आहे, तसं चित्ताला पण हात पाय डोळे सगळं
इतकाच सगळं आहे ना. इतकाचे हात आहेत, पाय आहे, डोका आहे. इतकामध्ये आपण आहे. इतका रूढ झालोय आपण. म्हणून वरती गेल्यानंतर कळतं आपल्याला आकाशात समजतं. आकाश तत्वामध्ये करायचं आपल्याला. एक 15 ते 20 मिनिट वरतीच राहूया, खाली यायला नको. चांगला थोडसा वरच राहूया 20 मिनिट. जब आपके अंदर अवेकनिंग होने लगती है तब अपने आप चेंजेस आने लग जाते हैं। जैसे कि मैंने आपसे कहा कि जैसे आपके अंदर नाभि चक्र की जागृति हो, तो पहले चीज ये हो जाती है कि आदमी में तृप्ति का स्वभाव आ जाता है।
उसकी प्रायोरिटीज बदलती जाती है। एक साहब मुझे बता रहे थे कि माँ हमारे घर में तो कोई भी आता तो बैठता भी नहीं, 2 मिनट भाग ही जाता है, पता नहीं क्या हमारे घर में। और जैसे ही वो पार हो गए उनके यहाँ रोज ही लोग आने लगे, बड़ा आकर्षण में आ गया। तो मैंने कहा कुछ फर्क आया तुम्हें, क्या बात है? कहने हाँ मेरी समझ में आई क्या बात है। कहने लगे कि हालांकि मैं आई थिंक यू टेक हिम आउट समवेयर, बट हालांकि उन्होंने ये कहा कि जब लोग आते थे तो मैं कोशिश करता था कि उनको खुश करूं, उनको चीजें देता था, उनको मैं कहता था अच्छा ये लो, ये खाओगे, बैठो, लेकिन वो लोग पता नहीं कैसे ये समझ लेते थे कि मैं ऊपरी तरह से करा। और मेरी बीवी भी ये काम करती थी कि उनसे कहती थी आप ये खा लीजिए, ये भी ले लीजिए, पर कुछ चीज बचा लेती थी। तो लगता था उसको कि सब चीज सामने न रखती, कहीं सब रखे और सब खा गए तो कैसे हो। और उसके बाद ये हुआ कि मैंने अपनी बीवी को भी देखा और अपने को भी देखा, कोई भी आता है तो हम दिल खोल के भाई आ गए, आओ बैठो, बिल्कुल इनफॉर्मल होके, अच्छा क्या खाओगे, अब ये ले लो वो ले लो, इस तरह से हम सारी चीजों के सामने रखते। और आश्चर्य है कि उनकी बीवी कहने लगी कि पहले मैं इतना बनाती थी, सब लोग इतना खाते थे, उनका मन ही नहीं भरता, और अब मैं थोड़ा सा बनाती हूँ तो लोग कहते हैं आपके हाथ में इतना स्वाद कैसे आ गया, इतना अच्छा बनाया, और उसको खाएंगे और उसके बाद इतने संतोष से जाएंगे। धीरे धीरे वही लोग फिर सहयोग की ओर आने लगे। ये नाभि चक्र की एक विशेषता है कि स्त्री के हाथ में अन्नपूर्णा का वरदान हो जाता है, और जब ये नाभि चक्र पूरी तरह से प्रज्वलित हो जाता है तो हजारों आदमी भी अगर खाने पे रहे, खाना खत्म नहीं होगा, संतोष बहुत हो जाएगा। लेकिन लोग अगर सोचे कि कितना बनाया तो ज्यादा बनाया नहीं है, लेकिन उसमें संतोष आ जाता है, आपके हाथ से संतोष के वाइब्रेशन उसमें चले जाते हैं और आदमी से खुशी से खाने लगता है। नाभि चक्र से प्रेम बहुत उमड़ता है मनुष्य के अंदर, बहुत ही प्रेम उमड़ता है। उसको समझ में नहीं आता है कि मैं इनको कैसे क्या दूं, किस तरह से मैं इनको अपना प्रेम दूं। हम लोग तो कभी सोचते भी नहीं, प्यार हमारे अंदर आता भी नहीं है, और आया तो भी हम अपना छिपा लेते हैं प्यार, कि कहीं ये ना सोच ले कि हम कुछ चीज चाह रहे हैं कि कुछ नहीं। नाभि चक्र की खुलती आदमी में इतना प्रेम उमड़ आता है कि उसको लगता है कि मैं ये दूं कि वो दूं, और एकदम खुल जाता है, एकदम खुल जाता है। उसको लगता है कि भाई आए हैं तो इनको किस तरह से खुश किया जाए, क्या दिए, किस तरह से आराम दें, किस तरह से करें। वो आर्टिफिशियल नहीं होता। हमेशा मानव कितना भी खुद आर्टिफिशियल हो जाए, दूसरे की भी आर्टिफिशियलिटी जानता है। ये आदमी कितना ऊपरी तरह से कह रहा है और कितना अंदर से कह रहा है, ये मनुष्य तभी पहचान लेते हैं। अपने देहातों में जरूर ऐसे लोग होते हैं कि वो खुश हो जाते हैं, उनके पास जाओ, और अगर उनको बहुत खुश करना हो, पहले ऐसे लोग होते थे, आजकल तो ऐसे लोग रहे नहीं। कि हम अपने फादर के जानते हैं कि घर वो बहुत किसी दिन नाराज हो जाए तो उनसे जाके आप कहिए कि आज हमें आइसक्रीम खाना है, तो बहुत खुश हो जाएंगे। उनसे ऐसी कोई बात कह दीजिए, उससे वो खुश हो जाते थे। इस तरह की पहले लोग होते थे, और उस प्यार को और उसको देने में और खिलाने में और लोगों को आनंद देने में उनको बड़ा आनंद आता था। वही चीज अपने अंदर इतनी ज्यादा आ जाती है, यानी मेरी तो समझ में नहीं आता कि लोगों से कहूँ तो क्या कहूँ, क्या बहुत हो गया, अब आपस के लिए न करो। देहात में गए तो इन लोगों के लिए न जाने उन्होंने क्या क्या करके रखा, जितना भी कर सकते थे इनके लिए वहां करते। ये अंग्रेज लोग कहते हैं कि हमें कभी नहीं मालूम था कि आपके हिंदुस्तानियों में इतना प्रेम होता है। और मैंने कहा तुम लोग नहीं हो, तुम में भी तो बहुत प्रेम आ गया है, उनमें भी आ गया है, तुम में भी आ गया है, सब प्रेम का आंदोलन चलता है। हम लोग ज्यादा से ज्यादा अपने बच्चे या बीवी या घर के 2-4 लोगों को प्यार करते, वो भी पता नहीं कितना करते, उसमें भी हमारा अपना बना ही रहता है। लेकिन समझ लीजिए बहुत दिन बाद अपना बेटा आ रहा हो लड़ाई से लड़के, तो फिर हमारा जी करता है कि अब मिले किस तरह से। तब एक बार आती है तबीयत की किस तरह से मिले। उतना ही प्यार सर्वसाधारण से मुलाकात में भी, अरे वो है चलिए उनसे मिल लें, वो यहाँ रहते हैं उनको देख लें, उनकी कोई तकलीफ है उसे उठा लें, ये है तो वो कर लें। इस तरह की चीजें इतनी अंदर में पनपती हैं क्योंकि अपनी आनंद की कल्पना ही बदल जाती है। देने में आनंद आता है, किसी के साथ करने में आनंद आता है। थोड़ी सी भी चीज हो तो आदमी होता है कि ये कर दूं कि वो कर दूं कि ऐसे कर दूं कि वैसे कर दूं। और इसका आनंद हम लोग आजकल आर्टिफिशियली इतना कैलकुलेट करते हैं हर एक चीज को, उसे नहीं आ सकता। तो ये जो प्रेम है जो अपने नाभि में उभरता है, जो हमारे चित्त में फैलता है, इतना ये सर्वव्यापी है और इतना आनंददायी है, इतना शांतिमय है कि आपकी तबीयत खुश हो जाती लोगों से।
अब मैंने तो ऐसे भी लोग देखे हैं कि जो लोगों से बोर ही होते रहते लोग हमेशा। कोई आया तो फोन पे कहते भैया हम नहीं है घर में, जाइए। भागते रहते लोगों से, भागते रहते सुबह से शाम। कुछ लोग होते भी बड़े बोर हैं, भागते रहते हैं। उसके बाद में अपने से भी भागते रहते हैं। वो लगता है क्या करें, दो आदमी बैठे हैं, दो, तो वो बीच में एक कॉमिक पढ़ेंगे, ये एक पढ़ेंगे वो एक पढ़ेंगे, या एक सिनेमा जाके साथ देखें। दोनों में कोई आदान प्रदान नहीं होता है। लेकिन सहयोगियों का ऐसा नहीं, ये लोग कुछ पढ़ते नहीं, कुछ नहीं। जब साथ बैठे रहते तो सब शांति से अपने साथ बैठे आपस में मजा उठा। अभी क्या करें, कुछ नहीं, बैठे हूँ आपस में मजा उठा रहे हैं। कोई आदमी घर पार हो जाता है। अभी हम कलकत्ते जब गए थे तो होटल में ठहरे थे, वहाँ होटल में एक साहब आए, 3-4 और लोग साथ में रहते थे दूसरे कमरों में। तो मेरे पैर पे आते साथ उसमें से वाइब्रेशन खूब जोर से शुरू। ये लोग दौड़ते हुए वहां से आए, कहले माँ कौन तुम्हारे पैर पे आ गए? मैंने कहा क्यों? कहले ऊपर से एकदम वाइब्रेशन आ गए। मैं कहा देखो ये उसका सुगंध ले रहे हैं, मजा उठा रहे हैं। अब वो आदमी कौन है, जात का कौन है, पात का कौन है, कौन से गांव का है, कि कौन से शहर का है, कि कौन से देश का, वो उसके पीठ पे वाइब्रेशन, हो क्या मजा। अब खड़े हुए मजा उठा रहे, वो भी मजा उठा रहे और ये भी मजा उठा रहे। बहुत बार आप देखते होंगे यहाँ जो सहयोगी आप लोगों को मेरे पैर पिलाते, वो अपने ध्यान में आप लोगों का मजा उठा रहे। फिर मैं कहती हूँ अब ध्यान में मजा उठाओ, दूसरों को तो लेना, तुम तो इनका मजा उठाने में लग गए। तो मनुष्य की जो तत्व की कमाई है, उसके तत्व में जो कमाई है, उसका मजा मनुष्य उठाता है। ये ना कि उसकी दुनिया की चीजों पे, कि आपके पास बड़ी मोटरें हैं, कि आपके पास बड़े बड़े मकानात हैं, घर है, उससे क्या होगा हमें। पर एक दिल है बहुत बड़ा, और वो जो दिल होता है, वो दिल आपको आश्चर्य होगा कि इस नाभि से चलता है। इसलिए ऑर्टिक प्लेक्सस को बहुत से लोग कहते हैं कि इट इज हार्ट ऑफ द स्टमक। बहुत से लोग कहते हैं ऑर्टिक प्लेक्सस को कि ये स्टमक का हार्ट है, एकदम अंदर से दौड़ने लग जाता है। ये चीज रियलाइजेशन के बाद घटित होती है। नाभि चक्र के बहुत ही उपकार है, और जब होता है तो आपको खुद ही लगता है कि मैं कभी इतना मजेदार आदमी नहीं था, मैं ऐसा कैसे हो गया, तो समझ में नहीं आता। मैं तो हर समय, मैं भी शायद बड़ा बोल रहा हूँगा और सबको बोर करता रहा हूँ, लेकिन अब मुझ में क्या मजा आ गया, और खुद आप अपने से भी बोल रही हो। अब अकेले बैठे हुए बैठे हुए, अब आपको नहीं लगता कि अब बोर हो रहे हैं, आप सिगरेट पियो, बस अपना मजा उठा रहे हैं बैठे हुए आराम से। आपको मन नहीं करता कि ये चीज करो वो चीज करो। आदमी ज्यादातर आते इसलिए लगाता है कि वो बोर हो जाता है, वो अपने से बोर होता है, दूसरों से बोर होता है। मनुष्य का कोई उसको आदान प्रदान नहीं रह जाता। अगर किसी को घर पे बुलाए तो खाना जरूरी होना चाहिए, कोई जरूरत, बस संगत करो, बैठो मजे में, अपना प्रेम खाओ, प्रेम जियो। जो पहले आपको खाने पीने में, आपस के फालतू की चीजों में जो मजा आता था, उससे कहीं गुना अधिक सिर्फ बातचीत में। बातचीत भी नहीं हो, बैठे हुए संगति में बैठे, जैसे पता नहीं कब के बिछड़े मिले, शांति आपस में कर रहे। ये चीज आपको नाभि चक्र से मिलती है।
आकाश तत्वात आपलं चित्त स्थिर झाले. आता आणि आकाश तत्वातल्या डायरेक्ट आपण तक्रार म्हणून आकाश तत्वात आलो. या ठिकाणी चित्त स्थिर आहे आपलं. आकाश तत्वातून थोडस वर जायचा प्रयत्न करूया. थोडस 1-2 मिनिटं आपण तसा प्रयास करायचा. त्याच्याही वरती विराट मध्ये जायचं. 2 मिनिटं आपण तसा प्रयास करायचा.
हळूहळू आपलं चित्त खाली आणायचं, आकाश तत्वापर्यंत आणायचं वरून. आकाश तत्वाचे जरा खाली आणायचं आता. जेवढ्या वरती जाईल तेवढं आपण वर गेलो, अजून वर जाऊ शकते ते. आज फोर्स आहे कुंडलीला, त्यामुळं आपण वरती जास्त राहिलो. स्त्री मातांची इच्छा आहे. तर हळूहळू आपली डोळे उघडूया, स्त्री मातांच्याकडे बघूया. लक्ष मात्र वरतीच ठेवायचं आहे. बघायचंय स्त्री मातांच्याकडे, लक्ष शस्त्राच्या वर आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. श्री मातांना आपण नमस्कार करूया. श्री मातांचे आभार मानूया. श्री मातांनी आपल्याला उच्च स्थिती दिली, याबद्दल श्री मातांच्या चरणाशी आपण कोटी कोटी प्रणाम करूया. कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. हातामध्ये व्हायब्रेशन आहेत, त्यामुळे शिस्तीत बंधन घ्यायचं. कळलं पाहिजे आपल्याला. कवच घेताना पण डावीकडून डोक्यावरून हात उजवीकडे कवच घ्यायचं. परत डावीकडे हात, परत डावीकडून उजवीकडे, डोक्यावरून उजवीकडे, परत डावीकडे. इतकंच घ्यायचं. कवच तयार झालेलं आपल्याला समजलं पाहिजे चैतन्याचं. याची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आहे. ध्यान झाल्यानंतर देखील आपण थोडं वरती शस्त्राच्या वरती लक्ष ठेवून बसला तरी चालेल, कारण आज ध्यान चांगल्या प्रकारे वर राहू शकेल. उद्या दिवसभर आपण शस्त्राच्या वरती राहायचं आहे. आज जसं ध्यान झालं तशाच प्रकारे आपण दिवसभर शस्त्रार चक्राच्याही वर आकाश तत्वामध्ये राहायचा प्रयत्न करायचा. जय श्री माताजी.